हा पृथ्वीराज भाऊ, कधी लावला मग हा संत्रा? हे झाड आता किती? आता झाले 7 वर्ष झाले बगीच्याला. 7 वर्ष झाले. 7 वर्ष झाले बगीच्याला. बरं, 7 वर्ष झाले. मग हा कलमा वगैरे कुठून घेतला तुम्ही? कुठून? हा 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 हा. अच्छा, तर मग आता याच्यात समजा हा आता संत्रा लागला तुमच्या झाडात ना, खूप लागला नाही तर झाडही छान बनले. आता हे 7 वर्षाचं झाड आहे. बरं, आता काही काही शेतकरी, नवीन जे शेतकरी आहे ते आपले हे करून राहिले, कलमा लावून राहिले. तर कलमा लावून राहिले तर त्यांचा तर 3ऱ्या वर्षीच बार आला. येते हे येते 3ऱ्या वर्षी, हे आले 3ऱ्या वर्षी. 3ऱ्या वर्षी येते, पण मग 3ऱ्या खराब होते. खराब होते. मग पहिल्या वर्षीचं उत्पन्न घ्यायचं नाही, 3ऱ्या वर्षीचं उत्पन्न घ्यायचं नाही. आता हे लागवड किती बाय किती? हे आहे 12 हातावर झाड आहे. 12 हातावर का 12 फुटावरती? 12 हातावर. 12 हात म्हणजे 18 फुटावरती झाड आहे. 18 फूट. आणि असं असंही 18 फूट. असंही 18 फूट. तर मग याचा काय हा लागवडीचा फायदा आहे का आपल्याला? जसं आपण पारंपरिक पद्धतीनं पहिले लावत होतो. झाड मोकळ राहते, मस्त ऊन लागते जमिनीला. हा, जवळ लावलं तर दाटते. ऊन लागत नाही, ऊन नाही लागत नाही लवकर. बरं, मी काय म्हणून राहिलो, जसं आता आपल्याला आंतरपीक घ्यायची याच्यात गरज पडली तर घेता येते का? घेऊ शकते ना माणूस याच्यात, पण मी पेरतच नाही. काऊन? झाड चांगलं नाही राहत, मग हे झाड खराब होते. झाड त्याच्यावरती का म्हणजे आंतरपिकाचा का फरक पडेल? त्याच्यावर ताकद होते ते पीक बाकीचं. हा. खात देतो. हा 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 रासायनिक. हा हा हा. रसायन खात नाही पाहिजे झाडायला. झाड संतर गळते. रासायनिक खात नाही पाहिजे, नाही. म्हणजे पूर्ण जैविक वरती पूर्ण आपलं हे शेणखतच पाहिजे. शेणखतच पाहिजे. हो का? शेणखतच बनते. रसायन काही काम नाही करत, रसायन संतर गळत असते. बरं, मी काय म्हणून राहिलो, आता काही काही लोक शेतकरी आता ड्रीप न देऊन राहिले पाणी. ड्रीपने आता तुमची पाणी देण्याची पद्धत थोडीशी वेगळी आहे. वेगळी म्हणजे अशी आहे का तुम्ही दांड फाडले पाणी दिल्यासारखं पाणी, पट पाणी दिल्यासारखं झाली. आता याला पाणी इथपर्यंत सुरू झालं. हो. मग आता जसं आता हा कोणचा बार आहे? तर या मिरुगवे. मग याच्यानंतर अजून बार येईन का? याच्यानंतर आंबी आहे, पण आंबी आपल्याकडे पाणी पुष्कळ पाहिजे उन्हाळ्याचं पाणी नाही राहत की नाही, मग नाही घ्यातो. मग आंब्या बार याची होती. हा, आता तुम्ही एकदा कलम लावली याच्यात, फक्त तुम्हाला मग पाणी चोलाचं काम आहे. मग फवारे वगैरे? फवारा मारायचा. हे संत्रा आल्यावर फवारा मारायचा. फवारा मार झाला. कोणचा मारला तुम्ही? हेच आपलं कमजोर औषध एखादं, दुसरं काही. म्हणजे हे का कीटकनाशक? अच्छा, कीटकनाशक स्वस्त वापरायचं. स्वस्त वापरायचं. म्हणजे एक फवारा मारला. म्हणजे लागवड केल्यावरती खर्च काहीच नाही का? कोणताच खर्च नाही. कोणताच खर्च नाही. आणि जसं उत्पन्नाची पाणी वळणे आहे, याला तयार करणे, वावर तयार करणं आहे. म्हणजे हे वाकर आपलं ओखर वाकर मन काही मन. हा हा, खुरपणी वगैरे हे ते आहे ना, असं सपाट ठेवणं चांगली गोष्ट आहे. हा 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 हा. तर मग याच्यात आता किती एकरात आहे तुमचा हा बगीचा? आहे 2 एकरात. 2 एकरात आहे. तर तुम्ही म्हणजे दरवर्षी किती पर्यंत पोहोचले? म्हणजे अपेक्षित उत्पन्न किती राहते तुमचं? याच्यात आल्यावर तर होते 2-2.5 लाखाचं पीक होते. 2-2.5 लाखाचं पीक होते. आता यंदा कमी किंमत 3 लाख रुपये त्याची. हा, मग आता हे विकाचं कसं म्हटलं? विकाचं नाव कुठे नेऊन विकाचं? व्यापार नाही आलं. व्यापारी जर नाही आले ते व्यापारी का असे सौदे करते? म्हणजे झाडावरचे संत्र वगैरे मोजमाप मोजून घेते ते. हा, का किती माल आहे बगीच्यात. हा हा हा. मग अंदाजे एका झाडाला किती हे राहते? एका झाडाला कमी किंमत 3 ते 4 कॅरेट निघते. 3 ते 4 कॅरेट? 4 कॅरेट धरून 80 किलो धरलं ते. 80 किलो एका झाडाला माल निघते. 80 किलो. हा, असा हिशोब लावून ते मग हे करते. तर 2 एकरात 2.5 म्हणजे न काही करता म्हणजे आपल्याला खर्च नाही आहे ना. खर्च कोणता? जसं आपण बाकीचे पीक भाषा आणणे बांधणे. भाषे आणणे बांधणे फक्त एलका म्हणते, बेगण्या म्हणते. बेगण्या म्हणते. अच्छा, हे बांधले. जर भाषे नाही बांधले तर आपण नाही, मग हे मोडल ना भांत्या वजनानं. मोडते आहे ना? हो, हे वजन वाढते संत्र्याचं. हा हा हा. मोडून भांत्या. हो का? झाड कमी आहे का ते मोडलं असतं. हा 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 बांधलं असतं. हा 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 हा. झाड मोडते मग. आणि असं काही राहते का जसं यावर्षी हे झाड आलं तर पुढच्या वर्षी दुसरं झाड येईल का? असं काही नाही राहत? नाही, येते पुढल्या वर्षी हेच झाड येते. सगळेच येते. हा 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 हा. फक्त ते बनवावं व्यवस्थित लागते. हो, बनवा पद्धतशीर लागते. बरं, मी काय म्हणून राहिलो, जसं पारंपरिक पद्धतीनं आपण लागवड करत होतो आधी, म्हणजे 12x12 राहत होते, तर एकरी 175 180 अशी झाडं बसली. तर मग याच्यात तुमची झाडाची संख्या कमी झाली असेल ना? नाही, झाडाची संख्या माझी बरोबर आहे. म्हणजे 12 हातावर आहे गेली. हा हा हा. ही संख्या बरोबर आहे. संख्या पहिल्यासारखीच. किती? पहिल्यासारखीच आहे. कसं काय? कसं काय गेलं, काही काही लोक 10 हातावर लावते. 10 हातावर लावते. हो,
तर 10 हातावरती म्हणजे 9 हातावर लावते कोणी. 10 हातावर म्हणजे किती फूट झाले? 10 म्हणजे 7 दीड दीड. 7 15 फूट. 15 फूट. आता हे तुमचं 18 फुटावरती झाड आहे. फुटावर झाड आहे. हा, ते आहे हा. मोकळं. मोकळं आहे. ऊन लागते. ऊन लागते. हा जमीन तपते. हा जमीन तपते. याची जमीन तपली नाही झाडं येत नाही. हा 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 त्या हा तो फरक आहे. हा म्हणजे वेगवेगळे फळबागेचे वेगवेगळे उद्देश राहते नाही. म्हणजे उद्देश म्हणायचा अर्थ म्हणजे जसं त्याचं पालन पोषण म्हणजे समजलं पाहिजे समजलं आपल्याला. पाहिजे मेन गोष्टी आहे. जसं आपण कुठलंही पीक हे घेऊ शकतो. हो हा. जसं आता याच्यात कसा आता हा निव्वळ नफा झाला तुमचा. हो. आता तुम्ही एकाच तयार झाले आता हम्म. ते पैसेच घेणार नाही ते. हा 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 आता तुम्ही जसं आता हा 7 वर्षाचा तुमचा बगीचा आहे हो. तर जास्तीत जास्त किती रुपयापर्यंत विकला तुम्ही? आतापर्यंत मी ऐकला 3-4 लाखापर्यंत. 4 लाखापर्यंत. हा 4 लाखाचं म्हणजे हायस्ट उत्पन्न झालं. आता कमीत कमी यंदा 3 लाख रुपये होती. 3 लाख रुपये 3 लाख रुपये. 2 ते 1.5 एकरात. हो. पूर्ण झाडं किती आहे? पूर्ण झाडा 400 पण ते लहान आहे. हा हा हे झाड असं 200. कोणचे हे झाड? हे 200. मोठेवाले. हा 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 या 200 झाडामध्ये तेवढे रुपये होते. 3 लाख. म्हणजे एकदा आपण लागवड करा. बस लागवड करा, तयार करा, हा त्याची सोय करा. मला तर असं म्हणजे सोपं पीक वाटून राहिलं सोपं आहे. है ना. कारण की आता खर्च बाकी नाही, फक्त काय भाषा आणताना थोडासा खर्च आहे. हा 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 भाषे महाग पडते थोडी. मग हे आळे वगैरे करायला लेबर लागत असेल, मजूर लागत असेल. आहे करायला लागतील लेबर. पण ते ओखर झाल्यानंतर काही असं तेवढा हे नसेल लागत. नाही तेवढं काहीच नाही. हा 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 म्हणजे पहिल्याच वर्षी आहे केले म्हणजे झालं का सुरुवातीला सुरुवातली. मग ते पाणी मग जात ते राहते पाणी थोडस. तोडेपर्यंत मग उन्हाळ्यापर्यंत काही गरज नाही. मग उन्हाळ्यामध्ये बगीचा तोडला हा 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 का पाणी एक ओलला का मग वखरून टाकणे ते आहे बुजू नये. हा 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 बस झालं काम त्याचं. हो का. उन्हाभर पाणी द्यायची गरज. मे महिन्यापर्यंत पाणी द्यायचं. मे महिन्यावर सोडून द्यायचे. मे महिन्यापर्यंत पाणी द्यायचं. मे महिन्यात पाणी देणं सोडून द्यायचं. मग जून मग जून मध्ये झाडच फुटते अजून. फुटते म्हणजे मिरूग लागते ना त्याच्यानंतर. लागते मिरगाम झाड फुटणे जाय अजून. मग उन्हाळा म्हणजे मे महिन्यात झाला ना पूर्ण. हो तर मे उन्हाभर मे महिन्यामध्ये पाणी द्यायला लागते. मे महिन्यापर्यंत. मे महिन्याच्या सुरुवात येईल का शेवटी? मे महिना लागला का म्हणजे झाडाला म्हणजे 1 महिना हे पाहिजे का? हो 1 महिना दिल्या अवधी द्यायला की तपली पाहिजे जमीन. तपली पाहिजे 1 महिना सोडून द्यायचं. सोडून द्यायचा. म्हणजे मेच्या सुरुवातीला दिल्यानंतर सोडून द्यायची. मेच्या सुरुवातीला जर समजा एप्रिल महिन्यात एकदा पाणी दिलं. हो बंद मग. हा मग त्याच्यानंतर बंद. हो बंद. म्हणजे मे महिना कोरडा सोडून द्यायचा. कोरडा. पण झाडाला असं काही फरक नाही. उन्हाळ्याचा फरक मरत नाही. नाही म्हणजे तेवढं हे राहते ते. मे महिना त्याला खालीच पाहिजे ना. हा 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 जमीन तपली पाहिजे त्याला. हे भेटलं पाहिजे बरोबर. आणि हा म्हणजे बगीचा तुमचा जसं आता आपण लावले तुम्ही आता 3 वर्षात पूर्ण हे येऊन राहिले. तर हा किती वर्ष टिकते आता? 20 वर्ष टिकते. 20 वर्ष 20-25 वर्ष 20-25 वर्ष टिकते. 20-25 वर्ष ह्या झाडाची जर वस केली तर काहीच नाही होत. काहीच नाही होत. जसं आता पारंपरिक आपण शेती करतो हो. आपल्या क्षेत्रात जास्त. जसं आता बगीचे जर म्हटलं तर कमी आहे प्रमाण पाण्यामुळे. म्हणजे पाणी नाही आहे म्हणून. आता तुमच्या विहिरीला पाणी आहे सगळं आहे म्हणून त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आहे. तर जसं आता पावसाळ्याचा समजा दिवाळीनंतर तुम्ही पाणी सुरू केलं असं. दिवाळीनंतर मग किती दिवसानंतर पाणी द्यायचं? काय ते जास्त दिवाळीनंतर 1 महिन्यानं त्या जमीन हे राहते ओली राहते. हा हा म्हणजे 3 महिने पाणी द्यायची गरज आहे. 3 ते 4 महिने. समजा तुम्ही डिसेंबर पासून पाणी सुरू केलं. आता हे पहिलं पाणी आहे का कोणचं आहे? हे दुसरं पाणी आहे. दुसरं पाणी आहे. याच्या आधी केव्हा दिलं होतं? याच्या आधी 1 महिन्याच्या म्हणजे 1 महिना धरून घेणे 1 महिन्याच्या अगोदर दिलं होतं. 1 महिन्याच्या आधी. 1 महिन्याच्या. मग आता हे पाणी दिल्यानंतर तुम्ही आता 1 महिन्यानंतर द्या. नाही आता दिन आता पाणी लागोपाठ द्यायला 15 दिवसात पाणी. 15 दिवसांनी 20 20 दिवसांनी. दिवसात पाणी. तर चांगला मेंटेनन्स होऊन जाते. असं पाण्याचा काही मोठा विषय नाही राहत है ना. तुमच्या सारण्या झाल्या दांड झाल्या पूर्ण है ना. सगळं व्यवस्थित झालेलं आहे. हा आणि बगीचा खूप छान जमला पण तुमचा. नवीन झाडं पण चांगली आहे. नवीन झाडी चांगली आहे. हा हा ही झाड चांगले आहे. हा नाही मी तर म्हणतो असं पारंपरिक पिकामध्ये कसं माणूस बर्बाद होऊन जाते. शेवटी कसं उत्पन्नाची हमी नाही राहत ना त्याच्यात. त्याला जास्त आहे ना. आता हा तुरीचं आपल्या याच्यात तुमचं आता बाकी पिकाला खर्च जास्त आहे. हा खर्च खूप आहे. याला खर्च नाहीये. हा ओखरण करा डवरण करा. आता ह्या वाहीचा याच्यात प्रश्न राहत आहे ना. नांगरण करायची गरज नाही पडत नाही याच्यात. गरज नाही. फक्त एकदा नांगराची गरज नाही. हा फक्त हे ट्रॅक्टर वगैरे आणता का तुम्ही याच्यात? रोटर वगैरे रोटर मारतो. रोटर मारत असता. पहिल्या वेळेस रोटर मारता का आडू उभं. हा 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 मग वखरानं करायचं मग काही करायला होतं. हा 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 नाही मला तर खूप सोपं. कणकट राहते त्याच्यात. रोटानं पार काय हा 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 तणनाशकाचा वापर करता का नाही? नाही तणनाशक वापर केलाच नाही मी अजून. हो का. नाही नाही जसं आता तण आलाय हे आलाय तो हलका तणनाशक मारलंच नाही अजून. हा 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 बाया सांगायच्या निघून टाकायच्या आहे भोजतात. हा 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 पण तणनाशक मारायचं नाही.
हो का, बुंदी झाडाची क्वालिटी चांगली आहे. चांगली आहे. अच्छा, तणनाशक काही ना काही इफेक्ट आणते मग झाडे. हो बरोबर आहे ना. पृथ्वीराज भाऊ तुम्ही मारलंच नाही. मारलंच नाही. नाही हो तणनाशक ते नाही ना, काहीच नाही मारलं. हो का, नाही तुम्ही मेहनती आहे की नाही, त्यामुळे हे आहे ना. तुरीले तणनाशक काहीच नाही, तणकट असेल त्याच्यात, हम्म. पण तणनाशक नाही. हम्म. नाही हे चांगलं आहे ना. म्हणजे समजा हा म्हणजे तुम्ही जो संत्र्याचा जो हे राहते वार्षिक जो नफा राहते, हो तर तुम्हाला तर 2.5-3 लाख रुपये एकरी जरी उत्पन्न निघालं झालं, तर झालं ना तुम्ही, है ना. बंद्या वारलं पीक झालं ते. हा बंद्या वावरातलं पीक झालं ना. नाही खर्च नाही त्याला. खर्च काहीच नाही. खूप छान तुम्ही माहिती दिली, खूप खूप धन्यवाद. तुरी पाहून गेलो. हा हा असा खर्च नाही जास्त तुरी आपल्या. हा 1 मिनिट पृथ्वीराज भाऊ. ठीक आहे.